नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. तया स्थानी असता गुरु ख्याती झाली अपरंपारू. प्रकाशत्व चारी राष्ट्र समस्त यती दर्शना. ऐसे असता वर्तमानी उत्तर देशी माहुरस्थानी. होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ. तया पुत्र होऊनी मरती करी दुःख अनेक रीती. दत्तात्रेया आराधिती स्त्री पुरुष दोघे जण. पुढे जाहला आणि कसुत तया नाम ठेविती दत्त. असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले. वर्षे 12 होता तयासी विवाह करीती प्रीतीसी. अति सुंदर नोवरीसी विचारुनी प्रीती करे. दोघे सुंदर सुलक्षण एका परीस एक प्राण. न विसंबिती क्षण क्षण अतिप्रिय परियेसा. ऐसी प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा. अनेक औषधे देता एका आरोग्य नोहे तयासी. नवचे अन्न तयासी सदा राहे उपवासी. त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे सदा अन्न. येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी. पतिव्रता स्त्री कैसी पुरुषा सवे कष्ट तसे. पुरुष देह क्षीण झाला आपण तया सरसी अबला. तीर्थ घेऊनी चरण कमळा काळक्रमी तया जवळी. जितुके अन्न पतीसी तितुकेची ग्रास आपणासी. जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे परियेसा. उभयतांची माता पिता महाधनिक श्रीमंता. पुत्रकन्येसी पाहता दुःख करीती परियेसा. अनेक परीचे वैद्य येती दिव्य रस औषधे देती. शमन नव्हे कवणे रीती महाव्याधीने व्यापिले. वैद्य म्हणती तयेवेळी नव्हे बरवे त्यासी अढळी. राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता. ऐसे ऐकोनी माता पिता दुःखे दाटली करीती चिंता. जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती. ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका. वारी तसे पुत्र ऐका माता पिता आलिंगोनी. आपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अति भारी. सौख्य न देखा कवणे परी ऐसा आपण पापी देखा. आता तुम्ही दुःख नच करणे परमार्थी दृष्टी देणे. जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेची. म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमुचे दिवस सरी. मज निमित्ते कष्टली सभारी वृथा गेले कष्ट तुझे. ऐसे तुझे सुंदरपण न लाधे आपण दैवहीन. न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता. ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण. माथा ठेवून या चरणा दुःख करीत ये वेळी. म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज न अभेरा. तुम्हा सरी दातारा आणिक नाही गती आपणा. सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती. गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे. त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी. आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली. तया रोगिया करोनी डोली घेऊनी निघाली ते बाळी. विनवी तसे तये वेळी आपले सासू श्वशुरांसी. स्थिर करुनी अंतःकरण सुखे राहावे दोघे जण. पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत. येणे परी पती सहित निघती झाली पतिव्रता. क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी. मार्गक्रमिता रोगियासी अधिक जाहला त्रिदोषी. उतरता ग्रामप्रदेशी अतिसंकट जाहले पै. विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी. जावे म्हणून दर्शनासी निघती झाली तयेवेळी. पतिव्रता तयेवेळ आली आपुले पतीजवळ. पाहता जाहला अंतःकाळ प्राण गेला तत्क्षणी. आकांत करी ते नारी लोळतसे धरणीवरी. भोसकुनी घ्यावया घेता सुरी वारी तितियेसी ग्रामलोक. हा हा देवा काय केले कामज गायीसी गांजिले. आशा करुनी आल्ये राखीसी प्राण म्हणोनी. ऐसे नाना परी देखा करी पतिव्रता दुःखा. पतीच्या पाहुनिया मुखा आणिक दुःख अधिक करी. किती आठवू तुझे गुण पती नभसी माझा प्राण.
सोडोनी जातोसी निर्वाण, कवणे परी वाचू मी. घेऊनी आले आरोग्यासी, येथे ठेवूनी तुम्हासी, केऊ जाऊ घरासी. राक्षसी मी पापिण, ऐसे नाना परी ते नारी. दुःख करी अपरंपारी, इतुके होता अवसरी. आला तेथे सिद्ध एक, भस्मांकित जटाधारी. रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी, त्रिशूळ धरिला असे करी. येऊनी जवळी उभा ठेला, संभाषितसे तयावेळी. कावो प्रलापिसी स्थूळी, जैसे लिहिले कपाळी. तयापरी होतसे मूढपणे दुःख करीसी. समस्ता मरण तू जाणसी, कवण वाचला असे धरित्रीसी. सांग आम्हासी म्हणतसे, पाहे पा एका वृक्षावरी. येती पक्षी अपरंपारी, क्रमोनी प्रहरचारी. जाती मागुती चहूकडे, तैसा हा संसार जाणणारी. कवण वाचला असे स्थिरी, माया मोहे कलत्रपुत्री. पती म्हणसी आपुला, पंचभूतात्मक देह. तत्संबंधी गुण पाहे, आपुले कर्म कैसे आहे. तैसा गुण उद्भवे, हा संसार वर्तमान. समस्त कर्माचे अधीन, सुख दुःख आपुले गुण. भोगी जे आपुले आर्जव, येणे परी तियेसी. बोधिता झाला तापसी, ज्ञान झाले तियेसी. सांडी शोक तयावेळी, कर जोडुनी तयेवेळी. माथा ठेवुनी चरण कमळी, विनवी तसे करुणा बहाळी. उद्धरी स्वामी म्हणोनिया, ऐकोनी तियेचे वचन. सांगे योगी प्रसन्न वदन, बोलतसे विस्तारून. आचरण स्त्रियांचे, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगनाशोको नाम 33तमोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।